आता पावभाजी बनवायला जास्त काही राबत बसण्याची गरज नाही. तुम्ही रोजच्या भाजीला जेवढा वेळ देता तेवढ्याच वेळेत आपण आज पावभाजी बनवणार आहोत. आणि अशा प्रकारे जर तुम्ही पावभाजी बनवली तर 50-100 लोकांची पावभाजी तुम्ही अगदी सहज बनवाल. आणि चव म्हणाल तर अगदी एक नंबर. तुम्ही अशाच पद्धतीची पावभाजी नेहमी बनवाल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटा, फ्लावर, ढबू मिरची, टोमॅटो, गाजर आणि भोपळा. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे साल काढून घेतलेला कांदा आणि हिरवा वाटाणा. बटाटा आणि भोपळा ह्याची साल काढून घ्यायची. त्याचबरोबर गाजरही वरून स्वच्छ करून घ्यायचं. या सगळ्या भाज्या आपल्याला अशा मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या आहेत. अजिबात बारीक चिरत बसायच्या नाहीत भाज्या. एक एक करून ह्या सगळ्या भाज्या मी कट करून घेते. भाज्यांचं प्रमाण म्हणाल तर जवळपास मी सगळ्या भाज्यांची क्वांटिटी सेमच घेतलेली आहे. ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे. याच्यामध्ये आपल्याला काही भाज्या तळत बसण्याची वगैरे गरज नाही किंवा कुठल्याही प्रकारची प्युरी वगैरे आपल्याला बनवावी लागणार नाही. तर अतिशय झटपट अशी पावभाजी बनवून तयार होणार आहे. आणि तुम्ही एकदा जर अशा प्रकारे पावभाजी बनवाल तर नेहमी हीच पद्धत फॉलो कराल. चवीलाही काही फरक पडत नाही. अतिशय टेस्टी अशी भाजी बनवून तयार होते. अशा प्रकारे सगळ्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता या कुकरमध्ये या सगळ्या भाज्या 7 ते 8 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायच्या आहेत. कट केलेल्या सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये ऍड केल्या. त्याचबरोबर ऍड करूया हिरवा वाटाणा आणि पाणी जास्त ऍड करायची गरज नाही. भाज्यांमध्ये खूप पाणी असतं त्यामुळं थोडंसंच पाणी ऍड करा. आणि आता 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. कांदा आणि कोथिंबीर बारीक चॉप करून घेऊया म्हणजे आपल्याला पावभाजी सर्व करते वेळी हे वापरता येईल. भाज्या शिजायला वेळ लागणार आहे. तोपर्यंत अशा प्रकारे कांदा आणि कोथिंबीर मी चॉप करून ठेवलं. त्याचबरोबर लिंबू पण कट करून ठेवायचा आहे. पाव कट करून घेऊया. पावाच्या अशा प्रकारे स्लाइस करून घेऊया म्हणजे आपल्याला भाजी रेडी झाली की पाव पटापट भाजून घेता येतील. अशी सर्व तयारी केली तर 50 लोकांची सुद्धा पावभाजी तुम्ही एखादी बर्थडे पार्टी वगैरे असेल तर सहज बनवू शकाल. भाज्याही शिजून रेडी आहेत. आता आपण वाफ घालूया आणि कुकरचं झाकण काढूया. तुम्ही बघू शकता भाज्या किती छान प्रकारे शिजलेल्या आहेत. ह्या भाज्या आपल्याला मॅश करायच्या आहेत. मॅश करण्यापूर्वी भाज्यांमधलं पाणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे मॅश करायला काही आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आणि भाज्या सहज खूप बारीक अशा मॅश होतील. भाज्या छान मऊ शिजलेल्या आहेत त्यामुळे रवीने सुद्धा सहज अशा भाज्या मॅश झालेल्या आहेत. तुम्ही
तुम्ही बघू शकता किती छान भाज्या शिजलेल्या आहेत आणि अशा एकसारख्या बारीक झालेल्या आहेत, एकजीव झालेल्या आहेत. आता आपण फोडणी करून घेणार आहोत. फोडणी करण्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला. त्याच्यामध्ये अर्ध बटर आणि अर्ध तेल किंवा अर्ध तूप आणि अर्ध तेल ॲड करून फोडणी करायची आहे, म्हणजे भाजीला खूप छान चव येते. पावभाजीला आपण बटरचा जेवढा जास्त प्रमाणात वापर करू तेवढी भाजी टेस्टी बनते. हे बटर आणि तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपण ॲड करूया पावभाजी मसाला, हळद आणि बेडगी मिरची पावडर आणि लाल मिरची पावडर. बेडगी मिरची पावडर ॲड केल्यामुळे भाजीला छान असा लाल रंग येतो. 2 मिनिट फ्राय करून घेऊया. आता याच्यामध्ये ॲड करूया आलं लसूण पेस्ट. ही पेस्ट पण आपल्याला 2 मिनिट फ्राय करून घ्यायची आहे. आता ॲड करूया आपण मॅश करून घेतलेल्या भाज्या मसाल्यामध्ये 2 मिनिट परतून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला आपण जे पाणी काढून ठेवलं होतं ते याच्यामध्ये ॲड करूया आणि वरून थोडंसं आपल्याला उकळलेलं पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. ॲड करूया चवीपुरतं मीठ आणि 15 मिनिट भाजी मंद गॅसवर शिजवून द्यायची आहे. तोपर्यंत आपण खरपूस असे पाव भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता भाजी उकळलेली आहे. भाजीला छान रंग आलेला आहे आणि छान अशी दाटसर भाजी बनवून रेडी आहे. छान घमघमाट सुटलेला आहे. आता आपण गरमागरम सर्व करूया. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू, खरपूस भाजलेले पाव आणि गरमागरम भाजी. वरून ॲड करूया थोडंसं बटर. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.